नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली जाते, परंतु आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिव्यांग रेल्वे पास संदर्भात आपण व्हिडिओ टाकल्या नव्हत्या। तर आपण असा एक प्रयत्न करतोय की दिव्यांग बांधवांना रेल्वे पास संदर्भात इतर कुठेही वेगवेगळ्या व्हिडिओंची गरज भासणार नाहीये। सर्व काही माहिती या एकाच चॅनलमध्ये त्यांना सर्वांना मिळेल, हा प्रयत्न ठेवून आपण एक सीरीज म्हणजे एक टप्पा आपण करतोय। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर समजा तुम्हाला रेल्वे पाससाठी फॉर्म भरायचा असेल किंवा अप्लाय करायचा असेल किंवा तुम्हाला रेल्वे पास कन्सेशन हवं जर असेल तर यासाठी काही कागदपत्र लागतात। तर ते कागदपत्र नेमके कोणते, फॉर्म भरण्यापूर्वी कोणते कागदपत्र आपण रेडी करायला पाहिजे, याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि पुढे आपण एक टप्प्यामध्ये किंवा एक सीरीजमध्ये एक व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा किंवा कशा पद्धतीने आपल्याला बेनिफिट मिळतो किंवा जर समजा आपल्याला सवलत असून सुद्धा सवलत मिळत नसेल, जर अतिरिक्त लोक त्या डब्यामध्ये घुसत असतील त्यावरती आपण काय करू शकतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु मित्रांनो, आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की रेल्वे पाससाठी आपल्याला फॉर्म भरायचं आहे, अप्लाय करायचं आहे, परंतु त्यासाठी आपल्याकडे कागदपत्र कोणते लागतात, कशा पद्धतीने ते तयार करून घेतले गेले पाहिजे, याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। कारण मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर मी ऑनलाईन फॉर्म भरला परंतु तो अप्रूव्ह होत नाही किंवा तो रिजेक्ट होतोय, तर नेमकं कारण काय आहेत, तर तुमचे डॉक्युमेंट्स, या डॉक्युमेंट्समुळे हे फॉर्म तुमचे रिजेक्ट होतात। तर तुम्हाला प्रॉपर असे डॉक्युमेंट्स रेडी करणं खूप गरजेचं आहे। तर यासाठी आपल्याकडे ID प्रूफ म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे। मी तुम्हाला ना म्हणजे आता तुम्हाला स्क्रीनवरती एक PDF दाखवतोय। या PDF मध्ये तुम्हाला ID प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि UDID कार्ड, कन्सेशन फॉर्म असे वेगवेगळे कागदपत्रांची नावं तुम्हाला दिसतील। ID प्रूफ तुम्ही वेगवेगळे कागदपत्र वापरू शकता किंवा डेट ऑफ बर्थ तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र वापरू शकता। त्याची लिस्ट मी तुम्हाला समोर दाखवतो। या PDF मध्ये सर्व काही डिटेल्समध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात याची नावं या ठिकाणी दिलेली आहेत। परंतु मित्रांनो, या सर्व कागदपत्रांची गरज नाही आहे। तुम्ही जास्त किचकट कराल तर तुमचा फॉर्म पेंडिंगला जाईल, म्हणून ठराविक कागदपत्र महत्त्वाचे मी तुम्हाला सांगणार आहे, तेच कागदपत्र तुम्हाला रेडी करायचे। तरी ही PDF सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, काळजी करायचं गरज नाही आहे। जर समजा एखाद्याला ऑर म्हणून एखादा डॉक्युमेंट्स हवा असेल तर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी उपलब्ध पाहिजे। मला एक सुद्धा पॉईंट मिस करायचा नाही आहे, कदाचित व्हिडिओ मोठी होईल पण प्रॉपर तुम्हाला माहिती मिळेल। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे UDID कार्ड पाहिजे। हा UDID कार्ड किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्र असतं, हे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे। 40 किंवा 40पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांनाच या कन्सेशन फॉर्मचा किंवा दिव्यांग रेल्वे पासचा बेनिफिट मिळतो, म्हणून UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडे पाहिजे। पासपोर्ट साईजचा फोटो लक्षात ठेवा, हा फोटो तुमच्याकडे आत्ताच्या सद्यस्थितीचा लेटेस्ट फोटो पाहिजे। कळलं मी काय म्हणतो, लेटेस्ट फोटो तुमच्याकडे पाहिजे। म्हणजे UDID कार्ड किंवा दिव्यांग प्रमाणपत्राला फोटो, त्याचबरोबर आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे। हा तुम्हाला ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला वापरता येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला पॅन कार्ड वापरायचं आहे। आता त्या ठिकाणी पॅन कार्डला ऑप्शन भरपूर आहेत, पण मी तुम्हाला सांगतो पॅन कार्ड वापरा। कारण कसं आहे, पॅन कार्ड हा केंद्र सरकारचा डॉक्युमेंट्स आहे, आधार कार्ड पण केंद्र सरकारचा डॉक्युमेंट्स आहे। पण तुम्ही जर ID प्रूफ म्हणून वेगळा कागद, ॲड्रेस प्रूफ म्हणून वेगळा कागद जर वापरला तर प्रॉपर त्या जे काही चेक करतात ती लोक, त्यांना त्या गोष्टी क्लिक होतात आणि तुमचं फॉर्म पेंडिंग राहत नाही। म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि तुम्हाला एक कन्सेशन फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। तो कन्सेशन फॉर्म PDF स्वरूपामध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। हे सर्व कागदपत्र तुम्हाला तयार करायचे आहेत। कन्सेशन फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला मी शेवटी सांगतोय, पण तत्पूर्वी हे जे सर्व कागदपत्र आहे, हे सर्व कागदपत्र 600 DPIच्या आतमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत। ते PDF पण चालणार आहेत, JPG पण चालणार आहेत, PNG पण चालणार आहेत, JPEG पण चालणार आहेत, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तयार करता येणार आहेत। पण दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, या प्रत्येक डॉक्युमेंट्सला तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे। काय म्हणतोय बघा, सेल्फ अटेस्टेड करायचं आहे। त्याचबरोबर जो कन्सेशन फॉर्म तुम्ही भरणार आहात त्या फॉर्मवरती जो फोटो तुम्हाला लावायचा आहे, हा फोटो प्रॉपर पाहिजे, आत्ताचा लेटेस्ट फोटो तुमच्याकडे पाहिजे। त्या फॉर्मला सुद्धा तुम्हाला अटेस्टेड करायचं आहे। लक्षात ठेवा, ह्या बारीक गोष्टी तुम्ही सोडायच्या नाही आहेत, प्रॉपर सगळ्या गोष्टी तयार करायच्या आहेत। आता तो फॉर्म कसा भरायचा याविषयी सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतोय। तर मित्रांनो, रेल्वेसाठी लागणारा जो कन्सेशन फॉर्म आहे हा तुम्हाला समोर दिसत असेल। कन्सेशन फॉर्म आपल्याला दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेला आहे, एक हिंदीमध्ये दिला आहे आणि इंग्लिशमध्ये दिला आहे।
इंग्लिशमध्ये भरायचं असेल तर इंग्लिशमध्ये भरा, हिंदीमध्ये भरायचं असेल तर हिंदीमध्ये भरा. या ठिकाणी त्याचे नियम वगैरे सगळं काही दिलेलं आहे. तर आपण हिंदीमध्ये भरण्याचा प्रयत्न करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित भरता येईल. तर या ठिकाणी बघा, मी बाकीच्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ वाया घालवत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचा फोटो तुम्हाला या ठिकाणी चिपकवायचा आहे. फोटो चिपकवत असताना फोटो चिपकल्यानंतर जे काही तुम्ही सिव्हिल सर्जन जे डॉक्टर्स असतात त्या डॉक्टरचा म्हणजे तुमचं उपजिल्हा रुग्णालय असतो किंवा जिल्हा रुग्णालय असतो सरकारी, तर तिथे एक दिव्यांगांसाठी सेपरेट असा डॉक्टरांची नियुक्ती केली असते. तर त्यांची सही तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणजे फोटो चिपकवायचा. फोटो चिपकवल्यानंतर अर्धी बाहेर आणि अर्धी आतमध्ये अशा पद्धतीचा त्याच्यावर शिक्का मारायचा आहे आणि डॉक्टरांची काय करायची, सही घ्यायची. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव तुम्हाला पूर्ण लिहायचं. आता हे नाव लिहित असताना तुमचं आधार कार्डच्या नुसार भरायचं. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं UDID कार्ड यामध्ये सेम नाव असणं खूप गरजेचं आहे. यामध्ये जर तफावत असली तरी सुद्धा तुमचं फॉर्म पेंडिंगला राहतो. म्हणून इथे तुमचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमचा पत्ता टाकायचा. तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे हा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. त्याचबरोबर तुमचं वडिलांचं नाव या ठिकाणी काय करायचं आहे, फादर नेम म्हणजे वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. आणि जर लग्न झालं असेल तर पतीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं वय किती आहे हे वय तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा लिंग म्हणजे काय, तर तुम्ही पुरुष आहात का महिला आहात हे मेल फिमेल वगैरे तुम्हाला लिहायचं. पुरुष स्त्री वगैरे लिहा, काय अडचण नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा दिव्यांग की प्रकृती म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, टेम्पररी आहात का परमनंट आहात हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी तुमची सही तुम्हाला करायची आहे. बघा या ठिकाणी तुमची सही करायची. इथे तुमचा प्रकार लिहायचा आहे. UDID कार्डनुसार तुम्हाला माहिती होणारच आहे. तर या ठिकाणी तुमची सही वगैरे करायची आहे. अंगठा असेल तर अंगठा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी बघा रियायत मागणे वाला व्यक्ती का हस्ताक्षर या अंगूठे का निशाण या ठिकाणी लावायचं आहे. आणि यामध्ये जर समजा दोन्ही हात जर नसतील तर त्यांना गरज नाही आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं आहे. या ठिकाणी ज्या डॉक्टरची तुम्ही सही घेणार आहात त्या डॉक्टरचं या ठिकाणी स्वाक्षरी मारायची म्हणजे डॉक्टरची सही या ठिकाणी घ्यायची. त्यानंतर तुम्ही हा फॉर्म कुठून भरताय तर तुमचं गावाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला दिनांक या ठिकाणी टाकायचं आहे. खाली आल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे, डॉक्टर के पुरे नाम और पूंजीकरण संख्यावाली मोहर म्हणजे या ठिकाणी डॉक्टरचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि डॉक्टरचं पद काय आहे हे पदसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचबरोबर या ठिकाणी बघा सरकारी अस्पताल की स्पष्ट मोहर म्हणजे जे काही हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं नाव आणि पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म सगळा व्यवस्थित भरायचा आहे आणि भरल्यानंतरच तुम्हाला ऑनलाईनसाठी अप्लाय करता येणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म भरून रेडी करायचा आहे. मित्रांनो कन्सेशन फॉर्म हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तो प्रॉपर भरला गेला पाहिजे. खाडाखोड करायची गरज नाही आहे. एका पेनानेच भरलं गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं आहे, वेगळी वरती एखाद्या वेगळ्या शाईचा पेन असतो, खाली वेगळ्या शाईचा पेन असतो. तर ह्या ज्या गोष्टी अजिबात नको आहेत. तर त्या सगळ्या प्रॉपर गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. अशा पद्धतीने हे सर्व कागदपत्र तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत आणि मगच तुम्हाला रेल्वे कन्सेशन किंवा रेल्वे सवलत पाससाठी फॉर्म भरायचं आहे, लक्षात ठेवा. तर आजच्या व्हिडिओचा विषय एवढाच होता का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर कोणकोणते कागदपत्र रेडी करायचे आहेत. तर हे सर्व कागदपत्र तुम्हाला रेडी करून ठेवायचे. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच फॉर्म कसा भरायचा किंवा वेगवेगळे टॉपिक जसे येतील तसे. पण मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला या रेल्वे पास संदर्भात ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. म्हणजे पुढील ज्या व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये त्या प्रत्येक कमेंटचं त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक सुद्धा डाऊट तुमच्या मनामध्ये शिल्लक राहता कामा नये. हा उद्देश ठेवून आपण एक रेल्वे पास संदर्भात एक सिरीज आपण तयार करतोय. नक्की तुम्ही सहकार्य करा, सपोर्ट करा आणि कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. महत्त्वाचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.